श्रीराम जय राम जय जय राम। कुटुंबात कसे वागावे? देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे। घरात अत्यंत समाधान असावे। मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत। बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे, म्हणजे कुळाची कीर्ती वाढते। मोठ्या माणसांनी पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे। बाईनेही पती परते दैवत न मानावे। सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे। जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल, म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही। आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते। ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल। अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याच्या मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल। पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही। म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे, पण मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही। प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा। वयाची 16 ते 25 वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धीला वाढीला लागलेली असते। ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते। बंधनात उत्तम बंधन म्हणजे आई बाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय, कारण आपले हित व्हावे या पलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो। जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे, म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यावा। आपले आईबाप एखादी वेळी चुकणार नाहीत असे नाही, ही चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे, परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही। कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही, म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये। सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक। भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे। आपण निश्चयाने आणि निशंकपणे त्याचे नाव घेऊया आणि आनंदात राहूया। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत। श्रीराम जय राम जय जय राम। अमृतधारा मनुष्याकडून चुका होत असतील पण सुधारण्याची शक्यता आहे। जर मनुष्य चुका सुधारणार नसेल तर त्याचे कर्तृत्व राहिले कोठे? कर्तृत्व चुका सुधारण्यात आहे। परमेश्वर पूर्वीचे विसरतो, पण नेहमीच चूक जाणे हे खरे नाही। सुधारायला संगतीचा उपयोग होतो, तिचा परिणाम मृत्यूवर होतो, पण त्या दृष्टीने अनुभव घेतला पाहिजे तर तो दिसतो। तो फरक जगाला कळतो, आपल्याला कधीच ध्यानात येत नाही। भोगात प्रारब्ध बलवत्तर आहे। प्रयत्न कितीही केला तरी बहुधा प्रारब्ध खरे ठरते। प्रयत्न उदंड करावा पण फळ स्वाधीन नाही हा अनुभव प्रत्ययी येतो। प्रयत्न खरा की दैव खरे हा वादच खरा नाही, कारण प्रत्येक जण आपल्या शक्तीप्रमाणे प्रयत्न करतोच। तो स्वस्थ बसणार नाही, पण त्याचे फळ स्वाधीन नाही। आळसाने प्रयत्न न डावलता मग भगवंत ठेवील तसे समाधानाने राहावे, नामात राहावे। भगवंत जसा मोठ्यात मोठा आहे
तसा लहानात लहान आहे. त्याला प्राप्त करण्याचे साधनही लहानच पाहिजे. ते नाम आहे. नाम हे अगदी व सोपे साधन असूनही साक्षात भगवंताची प्राप्ती करून देते. त्याबद्दल एवढाही संशय घेऊ नये. भगवंत एवढा मोठा असता नामाने कसा साध्य होईल अशी शंका घेऊ नये. भगवंताचे नाम त्याच्या सहीसारखा अवतार आहे. त्यात भगवंत आहे हे भावनेने का न मानावे. जनाबाईला भगवंत मदत करीत असे. भगवंताला शुद्ध अंतःकरण, अनन्यता, स्मरण पाहिजे. हे भगवंताला आवडते. त्याला प्रपंच सोडणे आवडत नाही. प्रपंच सोडायला नको. तो देवाने लावला आहे तर सर्व उपयोगीच असले पाहिजे. प्रपंचातील गोष्टी सुख देतच नाही. आपण दुःख मात्र कमी करण्याचा प्रयत्न करतो. दुःख नाहीसे होत नाही. प्रपंच कसा करायचा हे समजले पाहिजे. भगवंताच्या अनुसंधानात कर्तव्य बुद्धीने राहून कर्म केले तर भोगही भोग होत नाही. म्हणून शक्य तितके नामात राहून आनंदात असावे. बाहेर प्रपंचात वगैरे गुंतल्यासारखे दाखवावे, पण आतून मात्र मोकळे असावे. सगळे करून नामानिराळे क्लुप्ती असेल तर ती परमार्थात आहे. आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास भाग 18. राजाने ब्राह्मणांचे म्हणणे सांगितल्यावर ऐकून रविदास म्हणाले, राजन, मला हेच कळत नाही. या ब्राह्मण लोकांना माझ्याबद्दल इतका राग, ईर्ष्या का? मी यांचे काय बिघडवले? सर्वांचा करता करविता परमेश्वर आहे. त्याची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. खरं म्हणजे धार्मिक अधिकार यांच्याकडे असल्यामुळे यांनीच आपल्या मर्जीने जातपात, उच्च नीच ठरवले आहे. 5 तत्वाने बनलेले हे शरीर सर्वांचे सारखेच आहे. परमेश्वर जेव्हा जन्माला घालतो तेव्हा त्याच्या कपाळावर जात लिहिलेली नसते. हा भेदाचा खेळ मनाचा आहे. माणसाने निर्माण केला आहे. मानवाने मानवतेच्या मार्गाने निर्मळ मन आणि पवित्र भावनेने ईश्वर भक्ती करावी. राजन ऐक. रे रचित चेती अचेत, काहे न वाल्मी काही देख, किस जाती के किह पदही अमिरियो, राम भक्ती वे सिकेवर हाट. आपल्या अज्ञानी मनाला आवरा. महर्षी वाल्मिक ऋषी कुठे उच्च कुलीन होते. नीच कुळात जन्म घेऊनही ते नामस्मरण व भक्तीने अमर झाले. अजामुलू पिंगलुलुभत कंजरू गये हरि के पास, ऐसे दुरुपती निरतरे तू क्यों तरही रविदास. रविदास म्हणतात, अरे अजामल सारखा बाहेर ख्याली, पिंगळासारखी वेश्या, अनेक जीवांची हत्या करणारा शिकारी आणि हत्तीसारखा प्राणी सुद्धा ईश्वर भक्तीच्या प्रभावाने थोर झाले. मग ईश्वराला मानणारा हा रविदास उच्च का नाही? रविदास महाराजांनी अभंगद्वारा राज नागरमलास उपदेश केला. सर्वांच्या शंका मिटवल्या आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. यज्ञ पार पडण्याचे ब्राह्मणांना समाधान मिळाले नाही असे त्यांच्या चर्चेवरून दिसून येत होते. धनाच्या लालसेने त्यांनीच राजाला यज्ञ करण्यास भरीस घातले होते. रविदासांबद्दल द्वेष त्यांच्या मनात होताच. एकदा एक मुसलमान सुफी संत सदना रविदासांची कीर्ती ऐकून त्यांच्या भेटीस काशीस आला. दोघांनी उरभेट घेतली. रविदासांनी त्यांना नमस्कार करून आसन ग्रहण करण्याची विनंती केली आणि येण्याचे प्रयोजन विचारले. महाराज, मला काही शंका आहेत. निशंक विचार. तो सुफी संत म्हणाला, तुम्ही म्हणता की हिंदू मुसलमान एक आहे, पण कसे शक्य आहे? कारण अल्लाच या जगाचा कर्ता धर्ता आहे. रविदास म्हणाले, ईश्वर प्राणी मात्रात सर्वत्र आहे. तो अमर अविनाशी आहे. हे जग 5 तत्वांपासून बनले आहे. यातून हिंदू मुसलमान वेगळे नाही. भेद पाडले ते कर्मट पाखंडांनी.
सर्वधर्माची शिकवण सारखी आहे. आपण मात्र भक्तीचे मार्ग वेगवेगळे आचरणात आणले. हिंदू पूर्वेकडे तोंड करून ईश्वराची करुणा भागतो, तर मुसलमान पश्चिमेकडे. आम्ही शेंडी ठेवतो, तुम्ही दाढी ठेवता. आम्ही देवाला अर्ध देतो, तुम्ही वजू करता. हे सर्व मानव निर्मित आहे. देव अल्लाह दोन्ही एकच आहे. भक्ती मार्ग वेगळे आहेत. त्याच्याकडे जाण्याच्या वाटा वेगळ्या असल्या तरी मुक्काम मात्र एकच आहे. मुसलमान सो दोस्ती, हिंदुअन सो कर प्रीती. रविदास ज्योती समप्रभ की सम है अपनी मीत. मुसलमान असो वा हिंदू, सर्वात एकच आत्मा आहे. हिंदू मुसलमानात कोणताही भेद फरक नाही. मुसलमान त्याला अल्लाह म्हणतात, तर हिंदू त्याला परमात्मा, राम, हरी अशा अनेक प्रकारे संबोधतात. मुसलमान त्याला मिशिदीमध्ये शोधतात, तर हिंदू मंदिरामध्ये. रस्ते अलग है लेकिन ठिकाना तो एक ही है. पुढे म्हणतात, मंदिर मस्जिद दो एक है, इनमह अंतर नाही. रविदास राम रहमान का झगडा को नाही. मंदिर मस्जिद दोन्ही एकच आहे, त्यांच्यात फक्त नावाचा फरक आहे. राम रहीमचे कधी भांडण झालेले ऐकले आहे का? राम रहीम हे एकाच परमात्म्याची दोन नावे आहेत. तुम्ही खुदाच्या नावाने गाय बकऱ्यांना बळी देता, त्याच्या नावाने हिंसा केल्यास तो कसा भेटेल? जो खुदा हिंसा करायला सांगतो त्या खुदाला मी तरी मानत नाही. रविदास म्हणाले, सुफीजी, तुम्ही रोज कुराण पढता, नमाज म्हणता, पण आरडाओरडा करता, हे बरोबर नाही. देवाची आराधना शांत चित्तानेच व्हायला हवी. देता रहे हजार बरस मुल्ला चाहे अजान. रविदास खुदा नह मिल सकई, जो लो मन शैतान. मुल्ला मौलवीने हजारो वर्षे विकारी मनाने अजान केले तरी अल्लाचे दर्शन कधीच होणार नाही. तेव्हा विकाररहित मनाने आराधना करायला हवी. रविदासांचे ज्ञान ऐकून सुफी संत म्हणाला, महाराज, तुम्ही माझ्या सर्व शंकांचे समाधान केले व मोक्षाचा मार्ग दाखवला. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला. तो मुसलमान असूनही रविदासांच्या चरणी लीन झाला आणि दिल्लीकडे रवाना झाला. नंतर तो बादशाह सिकंदर लोदीच्या भेटीला गेला. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर म्हणाला, बादशाह सलामत, आपल्या राज्यात इस्लाम खतऱ्यात आला आहे. काय झाले? बादशहाने विचारले. तो मौलवी सुफी संत म्हणाला, काशीनगरात रविदास नावाचा एक शूद्र जातीचा साधू राहतो. तो इस्लामला हिंदस हलाल म्हणतो. इस्लामच्या अनेक तत्वांचा विरोध करतो. सर्वांचा मालक एक आहे असा प्रचार करतो. असेच चालू राहिले तर इस्लामची बदनामी होईल. त्याला वेळीच आवरले नाही तर अनर्थ होईल. ऐकून बादशहा अतिशय संतापला आणि आज्ञा केली, एका वकिलाला आत्ता पत्र देऊन काशीला रवाना करा. रविदासाला जेरबंद करून आमच्या समोर हजर करा. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.